काही माणसं स्वप्न पाहतात आणि काही माणसं ती स्वप्न वास्तवात जगण्याची जिद्द निर्माण करतात. जेव्हा कोकणच्या पर्यटनाचा विचार होतो तेव्हा नुसती चर्चा नको तर कृती हवी. हा सिंधुदुर्गचे पालकमंत्री आणि सध्याचे मंत्री नितेश राणे यांचा बाणा आहे. ज्या सह्याद्रीच्या कड्यांना बघून अनेकांचे पाय लटपटतात, त्याच कड्यावर हवेत तरंगण्याचा थरार त्यांनी कोकणी माणसाला दिलाय. व्हिएतनामच्या फोटोंमध्ये दिसणारा तो विहंगम काचेचा पूल आज मंत्री नितेश राणेंच्या जिद्दीतून वैभववाडीच्या मातीत उभा राहिलाय. हा केवळ काचेचा पूल नाही तर कोकणच्या विकासाचा एक ग्लास क्लिअर रोडमॅप आहे. 1991 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री नारायण राणे साहेबांनी सिंधुदुर्गाला पर्यटन जिल्हा घोषित केला होता. तोच वारसा अधिक आक्रमकपणे पुढे नेत कणकवली आणि देवगडचे आमदार आणि विद्यमान मंत्री नितेश राणे यांनी कोकणच्या पर्यटनाला आंतरराष्ट्रीय उंचीवर नेण्याचा विडा उचलला. पुलाची वैशिष्ट्य सांगायचे म्हणजे सर्वप्रथम सन्माननीय नितेशजी राणे साहेब हे 2014ला ज्यावेळी आमदार म्हणून या विभागातून निवडून गेले त्यावेळीच खऱ्या अर्थाने नापणे गावाला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला. हे आपल्याला बघितलं असेल, धबधबाचे काचेचं पूल सुरुवाती होण्याच्या अगोदरपासूनच ते नापणे गावामध्ये पूर्णपणे रस्ते हे खडीकरण होते, काय मातीचे होते. पण ज्यावेळी या सन्माननीय नितेशजी राणे साहेब हे आमदार म्हणून या विधानसभेवर गेले आणि तेव्हा त्याप्रमाणे या आपण येणारा जो धबधब्याकडे रस्ता आहे तो सर्वप्रथम सन्माननीय नितेशजी राणे साहेब यांनी या ठिकाणी खडीकरण डांबरीकरण रस्ता केला आणि 23-24 या सालामध्ये सन्माननीय आमदार साहेबांचा नापणेगाव छोटं असलं तरी नापणेगावला पूर्णपणे विकास कामाच्या दृष्टीने बारीक लक्ष आहे. ऑगस्ट 2023 हा ऐतिहासिक क्षण होता जेव्हा नितेश राणेंनी सिंधू रत्न समृद्धी योजनेअंतर्गत या पुलाचा अधिकृत प्रस्ताव मांडला. अनेकांना वाटलं हा प्रकल्प कागदावरच राहील, पण नितेश राणेंचा आवाका वेगळाच होता. त्यांनी स्वतः मंत्रालयात बसून 99,63,000 रुपयांचा निधी मंजूर करून घेतला. केवळ आदेश देऊन ते थांबले नाहीत, तर त्यांनी स्वतः जाऊन पुलाच्या कामाची आणि गुणवत्तेची पाहणी केली. प्रशासकीय यंत्रणेला धावपळीला लावत अवघ्या 1.5 ते 2 वर्षात त्यांनी हा प्रकल्प वास्तवात आणला. पण या पुलाची नेमकी खासियत काय आहे? निसर्गाच्या रौद्र रूपाला आधुनिक इंजिनिअरिंगची जोड देत हा पूल साकारण्यात आलाय. सुमारे 22 मीटर लांबीचा आणि 2 मीटर रुंदीचा हा भव्य पूल उभा करताना पर्यटकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आलं. यासाठी तब्बल 36 मिलीमीटर जाडीची अतिशय मजबूत आणि पारदर्शक काच वापरण्यात आली आहे, ज्यावरून चालताना पर्यटकांना थेट पायाखालील धबधबा पाहण्याचा एक सुंदर अनुभव मिळतो. सुरक्षिततेचा विचार करता एकाच वेळी 25 ते 30 पर्यटक या पुलावर उभे राहून निसर्गाचा निवांत आनंद घेऊ शकतात. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कडक देखरेखीखाली कंत्राटदार गणेश हळदिवे आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट अवधूत लोखंडे यांनी हे कठीण आव्हान लीलया पेललं आहे. तांत्रिक मजबूतीसोबतच सौंदर्याचाही तितकाच विचार करण्यात आलाय. पुलाच्या सुरुवातीलाच पर्यटकांच्या स्वागतासाठी एक भव्य आर्टिफिशियल बटरफ्लाय सेल्फी पॉइंट उभारला असून आजूबाजूच्या नैसर्गिक कातळावर प्राणी पक्ष्यांची सुंदर चित्र रेखाटली आहे. विशेष म्हणजे पर्यटकांच्या सोयीसाठी हे ठिकाण वैभववाडी रेल्वे स्थानकापासून अवघ्या 3 किलोमीटर अंतरावर असल्याने प्रवासाचा त्रास न होता पर्यटकांना या जागतिक दर्जाच्या सुविधांचा लाभ घेता येतो. लोकांचा प्रतिसाद तर एखाद्या लाटेसारखा उसळला होता. लोकांच्या मते हा अनुभव एखाद्या विमानाने प्रवास करण्यासारखा किंवा हवेत तरंगण्यासारखा आहे. 25 जुलै 2025 या ऐतिहासिक दिवशी जेव्हा नितेश राणेंनी या पुलाचं लोकार्पण केलं तेव्हा तो केवळ एक सोहळा नव्हता, तर तो कोकणच्या पर्यटन क्रांतीचा प्रारंभ होता. आज या एका प्रकल्पामुळे नापणे आणि शेर्पे परिसरातील अर्थव्यवस्थेला नवी झळाळी मिळाली आहे. स्थानिक तरुणांच्या हाताला काम मिळालंय आणि वैभववाडीचं नाव जागतिक नकाशावर कोरलं गेलंय. हे यश आहे एका लोकनेत्याच्या जिद्दीचं. हे यश आहे मंत्री नितेश राणे यांच्या दूरदृष्टीचं.